कारण सावित्रीबाई फुले ज्या काळामध्ये मुलींना शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जात होते, ज्या काळात स्त्रिया शिक्षण घेण्यासाठी गेल्या तर समाजामध्ये बंड पुकारले जात होते, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये डोळ्यात डोळे घालून समाजाला प्रश्न विचारला की जर शिक्षण घेणे पाप असेल तर अज्ञान हे कृती कसे असेल. त्याचे उत्तर त्यांनी फक्त दिले नाही तर त्यांनी आपल्या कृतीतून ते सिद्ध केले. आज आपल्यामध्ये बालिका साजरा करताना फुगे फोडतो, घोषणा करतो, पोस्ट करतो, मग फोटो काढतो, पण खरंच हे सत्य आहे का? आज बालिका सुरक्षित आहे का? आज शिक्षण म्हणजे ज्या सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये एवढा विरोध करून शाळेत जात असताना त्या आपल्यासोबत पिशवीतून 2 साड्या घेऊन जात होत्या. एक त्यांना माहित होतं की कपडे बदलता येतात पण विचार बदलण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. पण आज आपण काय करतो, आज आपल्याला एखादी टीका झाली तर आपण काय करतो, लगेच थांबतो, किंवा एखादी टिप्पणी झाली तर आपण काय करतो, लगेच गप्प बसतो. पण सावित्रीबाई थांबल्या का? नाही थांबल्या. त्यांनी तो लढा त्यांच्या लढ्यामध्ये सातत्य ठेवले. त्यांनी फक्त शिक्षण म्हणजे पुस्तकापुरते मर्यादित नाही ठेवले. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य, शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद, शिक्षण म्हणजे स्वतःचे आयुष्य घडवण्याचा अधिकार. त्यांनी एक ओळ लिहिली होती, एक ती सांगते तुम्हाला. शिक्षण म्हणजे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली आणि वित्त विना माणूस जगला. आज ही ओळ तेवढीच सत्य आणि तेवढीच पोचली. कारण समाजामध्ये स्त्री आज शिक्षित आहे पण तरीही समाज तिच्या पंखांना कात्री लावत नसतो, कात्री लावत असतो. पण आपण इथून जाताना एक संकल्प नक्की करूया की आपल्या घरात किंवा आपल्या शाळेत, आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समाज, मुलगा